तरी माझे घर करता करता म्हणा आमची जिंदगी चालली, आम्ही गड्ड्यात चाललो ना. माणूसही असतात एवढा ताप नसता काढला त्यानं. हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा घर संपूर्ण पाळून टाकलेलं आहे आणि घराचं काम चालू झालेलं आहे आणि मी खूप खूप हॅपी आहे की आता नवीन घर बांधणार आहे आणि नवीन टाईपचं आपण घर बांधणार आहोत. आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा, शेवटपर्यंत बघा. तर हे घर कोणाचं आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या घराचं काम लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करून छान असं घर दिसणार आहे. तर चला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री आजी जाऊन नाही आताचे बापा बापा पसारा आहे रे, तिकडे बस ना घरात, तिकडे कोण अंधारात बसून आला. चला, तर हे आपल्या आहे माझ्या छोट्या भावाचं घर, तुम्ही बघू शकता. तर आता हे बांधकाम चालू झालेलं आहे, तो गेलेला आहे बाहेर गावी कामाला. तर मग आता हे काम चालू आम्ही केलेलं आहे ना रे. चल ना तिकडे, गरमीत बसतं इथं, चल. दरवाजा लावून घे, कोण नाही दसत घरात. ये नाही इकडे, माहिती सांगत नाही का घराची जराशी. लोक पहिलेच तर म्हणतात तुम्ही चांगल्या घरात राहता, तुमच्या वहिनीले तुम्ही अशा घरात ठेवता. लोकले म्हणा जरा पेमेंट करत जा आम्हाला, मग आम्ही चांगलं घर बांधतो त्याच्यासाठी. पा बरं, आता माझं भाऊ नाही आहे तरी माझे घर करता करता म्हणा आमची जिंदगी चालली, आम्ही गड्ड्यात चाललो ना. माणूसही असतात एवढा ताप नसता काढला त्यानं. हाव ना, मा भोवती सोडून दिलं तर बांधून दिलेलं होतं. आईचं म्हणणं होतं आता तुमची छपाई तुमच्या घराची तुम्ही करा, बाकीचं काम तुम्ही करा. बांधून दिलं ना म्हणा आम्ही. हां, एवढं बांधून दिलं होतं आईने, बघू शकता. हे आईनंच बांधून दिलेलं आहे. पर्यंत कॉलम आहे, सगळं आहे. आता हे बघा, आता आज या घराचं काम चालू झालेलं आहे. आता इथं स्लॅब टाकायचं आहे, वर जिना काढायचा आहे. आणि त्याला बाहेरगावी कोण पाठवलाय आपण? दारू पिऊन त्रास देत होता. म्हणजे दारू पिऊन त्याच्या बायकोला तर त्रास देतच होता तो. ह्या मुलांकडे पण लक्ष देत नव्हता आणि आम्हालाही लय तकलीफ होती त्याची. म्हणून त्याला म्हटलं आता जाय बाबा तू बाहेरगावी घराचं काम कर आणि तिकडे राहून पैसे फेडत बस. गुंतून दिला आम्ही त्याला. मामासारखा इटा काढून राहिले बरोबर. इटा कामात पडतात ना मग त्या. नवीन आहे ना. गरीबाचं काम आहे बा. पाहिजे गरीबाचं काम आहे, तुम्हीच येत जा बाबा. आमचं पोरगं दारू पिणं आधी 1 रुपया बी नाही ठेवत आहे. म्हणून आम्ही आतापर्यंत त्याच्या घराचं काम झालं असतं, पण निरा तो इथं राहिला की काहीच करत नाही. म्हटलं 200-300 रुपये घेतले तर घेतले त्या जोडून. त्याला समजत नाही आपली माय बी दुकान चालू. बरं असं नाही ना, लेकरही कडेला लक्ष नाही देत. लेकरही जे इकडे ते बायको कशी अंगाले मात चिटकलं होते, लेकरही जे अंगाले ना आपलेही तसंच करून राहिला. स्वतःची गती तशीच. हो, सागरचंच घर आहे ना हे. सागरचं घर आहे ते. सागरची बायको आणि 2 पोरं. पहिले अरे बा, एवढ्या उन्हात काम करते आणि दारूतच पैसा उडवते सर्व. आता हे आम्ही त्याला एक गट काढून दिला. रविवारी काही बस काय जरासा भाजीपाला आणला की सरले म्हणते पैसे. तुम्ही पैसे प्रेमानं घेते उधार. पैसे काय म्हणते बा, पैसेच मागत राहिला. घेते आपल्या जोडून आणि मग द्यायच्या अगदी काय म्हणते तुम्ही तर पैसेच मागत राहिला म्हणते बानीरा. प्रेमानं पैसे घेते आपल्या जवळून आणि देताना मग भांडणं करते. हे घर हिनं बांधलं ते वरचं स्लॅबवर. म्हटलं भाड्याच्या घरात राहिल्यापेक्षा बांधरा आहे, यायच्यावरही लक्ष राहते दोघं भावावर. तो काय म्हणते त्या पोरीला एवढं मोठं घर बांधून दिलं म्हणते. अशी माया काय कोणी पोरीला बांधून देईल की? मला कोणतं काय नोकरी आहे की काय? मला तर नवरा मेला आज 12 वर्ष झाले, मला पगार बी नाही. चला बेटा, लोन काढू नोकरीची नोकरी केल्यापेक्षा ते दुकान चालवतो आपण हिफाजत न बरोबर. त्याचं आता दुकान एवढे होऊन राहिले की सारा पचका झाला, काही नाही चालत. चला, तर आता हे घराचं काम झालेलं आहे चालू. आता लवकरात लवकर इथं स्लॅब वगैरे टाकून मस्तपैकी जिना वगैरे टाकणार आहो. आता वहिनी तर नाही आहे घरी, नाही तर तुम्हाला त्यांना दाखवलेलं असतं त्यांचं मनोगत. गेली म्हणा वहिनी, स्वयंपाकाला गेलेली आहे, आज भंडारा आहे. तर चला. हॅलो फ्रेंड्स, हे माझ्या भावाचं घराचं बांधकाम आता चालू झालेलं आहे. तुम्ही भरपूर जण विचारत होते की बाबा
तुझा भाऊ अशाच ठिकाणी राहतो आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी राहता असे तसे. तर मला त्यांना सांगायचं आहे कसं आहे की आईने दोघा भावांना घर बांधून दिलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर लग्नानंतर आईने सांगितलं त्यांना की तुम्ही कमाई करा आणि तुम्ही म्हणजे छपाई वगैरे काय एका रूमवर आईने स्लॅब टाकून दिला होता, दुसऱ्यावर टाकायचा बाकी होता. त्याच्यामुळे तर आता माझ्या भावाच्या घराचं काम चालू झालेलं आहे आणि तो कसं इथं राहिला की कामं वगैरे काही करत नाही आणि नुसतं घरात दांगळं घालतो आणि बायकोला व्यवस्थित म्हणजे किराणाने आणत, मुलांकडे दुर्लक्ष करतो. तर त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठवलेलं आता बाहेर आम्ही घराला आणि तो मला सांगून गेलेला आहे की बाबा व्यवस्थित घराचं काम करून घेशील, तुझ्या हाताने सर्व मटेरियल आणायला जाशील आणि सर्व आल्यानंतर हिशोब तो माझ्याजवळून घेणार, बरोबर. तर असं आहे आणि एकच सांगायचं आहे, आपल्या परिवारातलेच लोक शेवटी आपल्या सुखात आणि दुःखात कामी येत असतात, बाकी कोणीही कामात येत नसतात. हा अनुभव आम्हाला माझ्या भावांना आणि मला आहे. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याचं तो बोलणं माझे भाऊ लोट घेत नाही, कारण त्याला माहिती आहे आपली बहीण आपल्याला सपोर्ट करते, बस झालं. आणि मला पण माहिती आहे की माझ्या भावजयांचं माझे भाऊ ऐकत नाही, मला सपोर्ट करतात. कारण आज माझ्या आईने पण म्हटलेलं तुम्ही ऐकलेलंच आहे की मी याच्यामुळे माझ्या मुलीला इथं राहायला घर दिलं की ज्याच्यामुळे माझ्या मुलीचा माझ्या मुलांना सपोर्ट होणार. कारण माझे दोन्ही भाऊ एकदम गरीब आहेत, त्यांना भांडण तंटे पोलीस स्टेशन याच्यापासून खूप भीती वाटते, परंतु त्या बाबतीत मी एकदम हायफाय आहे. आपण भीत नाही, आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. तर त्याच्यामुळे माझी आई म्हणते आधीच तुम्हाला कोणी गणगोत नाही आहे, मामा ऐकून ते एक आहे, परंतु बहीण भाऊ जर सोबत राहिले एका घरात राहिले तर त्यांना एकमेकांना सपोर्ट असते. कसं आहे माहेरात असणं सोपी पण नाही. माझ्या दोन्ही भावांना जेव्हा जेव्हा गरज पडते आणि माझ्या आईला पण मी हे वचन दिलेलं आहे किंवा प्रॉमिस दिलेलं आहे की माझ्या दोन्ही भावांना जेव्हा जेव्हा आर्थिक गरज भासेल किंवा जेव्हा ते अडचणीत असणार तेव्हा माझ्याकडून फुलने फुलाची पाकळी जेवढी माझ्याच्यानं मदत होणार आहे तेवढी मी करणारच आहे. आणि नेहमी त्यांना मी चांगला सल्ला देत असतो की बाबा मुलांकडे लक्ष दे, हे कर ते कर. आणि माझे भाऊ पण बायकोजवळ, पण मला जेव्हा त्यांची गरज पडते तेव्हा ते माझ्या पाठीशी खंबीर उभे राहतात. या गोष्टीचा मला गर्व आहे. माझा भाऊ लहाना दारू पितो, जेव्हा मी त्याला रागवते, जरी मी लहान आहे पण मी त्याला रागवते तेव्हा तो खाली मान करूनच माझी गोष्ट ऐकतो. आणि आता पण तो घराचं काम चालू केलं तर काही पैसे त्यांच्याजवळ कमी आहे, तर मी ठामपणे सांगितलं की तुम्ही घराचं काम चालू करा, जेव्हा तुम्हाला गरज पडणार तेव्हा मी उभी आहे, तेव्हा मी देणार. कारण कसं आहे माझ्या मागं तरी माझी परिस्थिती डाऊन होती तेव्हा मी त्यांना नाही बोलू शकत, कारण त्यांचीच परिस्थिती खूप डाऊन आहे. त्याच्यामुळे मी त्यांना कधी हे केलं नाही. परंतु आज जर माझ्याकडे देवाच्या दयेनं तेवढं आहे तर मी माझ्या भावांना कोणासमोर हात पसरू देणार नाही, तेवढं माझं त्यांना प्रॉमिस आहे. ती माझा साथ त्यांना मरेपर्यंत राहणार. कारण माझ्या आईने त्याच बेसवर मला ही जागा दिलेली आहे की माझी मुलगी माझ्या दोन्ही भावांना माझ्या मुलांना सांभाळून घेणार, प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहणार. त्याच्यामुळे मला माझ्या आईला जे मी वचन दिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि राहिला वाद जे आमच्यात भांडणं झाली होते, जे मी यूट्यूबवर टाकले होते, बरोबर, तर आमचे भांडणं होते. जेव्हा मला राग होता तुम्ही व्यक्त केला, त्यांना पण कळलं की खरंच आपण तेव्हा हिला सपोर्ट करायचा होता पण केला नाही. त्याच्यानंतर मी ते व्हिडिओ पण डिलीट केलं. आमच्या घरातल्या घरात आम्ही एकमेकांना माफी मागून मोकळं झालेलं आहोत. कारण आयुष्याचा शेवट कसा होईने सांगता येत नाही, बरोबर. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, कारण आज मी खूप आनंदात आहे की माझ्या छोट्या भावाच्या घराचं काम चालू आहे. पुढे व्हिडिओ चालू झालेला आहे. पुढे व्हिडिओ पाहण्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.